माझ्या लेकरा, आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत असाच आलेला नाही. या जगात करोडो लोक आहेत, पण ही वेळ, हा संदेश तुझ्यासमोरच आलेला आहे. यामागे काहीतरी कारण आहे. म्हणून तुला माझी विनंती आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐक. माझ्या बाळा, तू तुझ्या जीवनातला प्रत्येक संघर्ष कधीच कोणाला सांगत बसू नको. काही संघर्ष शांतपणे लढत राहिले की तेच तुझी सर्वात मोठी ताकद बनतील. कारण बाळा, प्रत्येक माणूस तुझ्या प्रगतीसाठी आनंदीच असेल असे नाही. काही माणसे तुला मागे खेचण्याचा पण प्रयत्न करू शकतात. बाळा, लक्षात ठेव, जे तुझ्या नशिबात आहे ते तुझ्याकडून कोणीच हिसकावून घेणार नाही. पण जे तुला कधीच मिळू शकत नाही, त्यासाठी तू कितीही प्रयत्न केला, कितीही जीवाची तोडमोड केली, तरी ते तुला कधीच मिळणार नाही. म्हणून मेहनत करत राहा, पण परिणामांचा विचार करत बसू नको. हे सगळे तू देवावर सोडून दे. तुझ्या आयुष्यातील वेळ हीच तुझी सगळ्यात मोठा गुरु आहे. वेळ ही कधीच कोणालाही कायम दुःख देत नाही आणि कोणाला कायम सुखही देत नाही. म्हणून बाळा, तुझ्या आयुष्यात संकटे आले की संयम ठेवायला शिक आणि यश मिळाले की नम्रता ठेवायला शिक. तू तुझ्या यशासाठी देवाला मनापासून प्रार्थना कर, कारण मनापासून केलेली प्रार्थना देव कधीच नाकारत नाही. देवाला खूप काही नको असतं. देवाला फक्त तुझं स्वच्छ मन आणि खरा विश्वास हवा असतो. माझे लेकरा, तू कधीच दुसऱ्यांच्या अपयशावर खुश होऊ नकोस, कारण आज जी वेळ त्यांच्यावर आहे, कदाचित तीच वेळ उद्या तुझ्यावर आली तर. तू तुझ्यातला माणूस विसरू नको. माणुसकी जपली तरच माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत बनतो. स्वतःवर विश्वास ठेव. बाहेरचे लोक काय म्हणतात यापेक्षा तू स्वतःबद्दल काय विचार करतो यावरच तुझे पुढचे सगळे भविष्य ठरणार आहे. म्हणून या आयुष्यात कधीच कोणाला फसवू नकोस, कारण प्रत्येक केलेल्या कर्माची फळं हे भोगावेच लागतात. आज आपण जे काही चांगले वाईट कर्म करतो तेच उद्या आपल्याकडे परत येत असतात. माझ्या बाळा, आईवडिलांचा आदर करत जा. त्यांचा आशीर्वाद या आयुष्यातील संपत्तीपेक्षा मोठा असतो. आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद हेच तुझ्या यशाचे खरे मोजमाप असेल. या आयुष्यात दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात थोडीशी मदत करणे अधिक मोठं असतं. कारण लोक तुमच्या यशाला काही दिवस लक्षात ठेवून नंतर काही दिवसांनी विसरून जातील, पण तुम्ही केलेल्या त्या छोट्याशा मदतीला आणि तुमच्या चांगल्या स्वभावाला कधीच विसरू शकत नाही. बाळा, आज लोक तुला बोलत असले तरी त्यांना बोलू दे. बोलणाऱ्याचं काहीच जात नाही, पण शांतपणे संघर्ष करणाऱ्यांची हिंमतच त्यांना एक दिवस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. माझ्या लेकरा, गरीब माणूस बंगल्यांची स्वप्न पाहतो, तर श्रीमंत माणूस शांत झोपेची स्वप्न पाहतो. म्हणूनच माझ्या बाळा, नीट ऐक. खरा आनंद हा कधीच पैशात मिळू शकत नाही. तो आनंद तुझं मन समाधानी असेल तरच मिळू शकेल. बाळा, तुझ्याकडे कितीही पैसा येऊ दे, पण त्या पैशाचा कधीच गर्व करू नकोस.
कारण काळ कोणालाच कायम एकाच जागी ठेवत नसतो. आज जो उंच आहे ना, तो एका क्षणातच खाली येऊ शकतो. माझ्या बाळा, लक्षात घे, समुद्र कितीही विशाल असला तरी त्या समुद्राच्या लाटांवर एक छोटंसं पानही तरंगत राहतं. म्हणून माझ्या लेकरा, अडचणी कितीही मोठ्या आल्या तरी तुझं ध्येय सोडू नकोस. कुणीतरी म्हणाले होते, आनंदाच्या क्षणी नम्र राहा आणि दुःखाच्या क्षणी धीर धरा. कारण वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. चांगले दिवसही जातात आणि वाईट दिवसही निघून जाईल. बाळा, दुसऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यावर औषध लावायला शिक. कारण माणुसकीपेक्षा धर्म कुठलाच नाही. माझ्या बाळा, तू तुझ्या जीवनात असे मित्र बनव की ते खरं बोलण्याची हिंमत ठेवतात आणि संकट आले की तुझा हात सोडणार नाही. खरे मित्र आरशासारखे असतात. ते तुमचं खरं रूप दाखवतात, पण तुमची साथ कधीही सोडत नाही. बाळा, देवाकडे नेहमी एकच प्रार्थना कर की हे देवा, मला प्रत्येक संकटात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. कारण योग्य निर्णयच माणसाचं आयुष्य बदलू शकतो. कधीही निराश होऊ नको, कारण रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय हा अटळ असतो. तसेच तुझंही आयुष्य आहे. लोक काय म्हणतील या भीतीत खूप जणांची स्वप्न अपूर्ण राहतात. पण जे स्वतःवर विश्वास ठेवतात ना, त्याच लोकांचा इतिहास घडतो. माझ्या बाळा, तू कधीही दुसऱ्यांकडून खूप जास्त आणि मोठी अपेक्षा ठेवू नकोस. कारण जेवढी अपेक्षा मोठी तितकंच दुःख मोठे असते. पण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील ना बाळा, तेव्हा तुला प्रत्येक अडचण ही खूप छोटी वाटायला लागेल. गेलेला काळ कधीच कोणी परत आणू शकत नाही, पण येणारा काळ नक्कीच बदलू शकतो. म्हणून आजचा दिवस चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी आणि प्रामाणिकपणे जगायला शिक. आणि शेवटी देवाकडे दुसरे काही मागण्यापेक्षा देवाकडे मला माझ्या प्रत्येक संकटात धैर्य दे असे माग. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि चांगले कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुझे आयुष्य नवीन दिशेने बदलेल. बाळा, हा संदेश आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करून घे आणि चॅनलला सबस्क्राईब कर.